नमस्कार गाईज, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, शुभ सकाळ. सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहेत, टाईम बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला एक मिनिट. वॉच तर काय आपला बंद आहे. समोर बघा आपला इथे टाईम दिसत असेल तुम्हाला तर आपल्या घड्याळामध्ये वाजलेत सकाळचे 5. आणि तुम्ही बोलत असाल एवढा लवकर हा कशासाठी उठला आहे. तर कारण असं की आपल्याला आज व्लॉग शूट करायचं आहे तळोजाच्या फिश मार्केटचा. तर तळोजाचा जो मच्छी मार्केट आहे, मावळ्याचा जो मार्केट आहे, तो आपल्याला या ब्लॉगमध्ये कव्हरअप करायचा आहे. त्यासाठी उठलो आहे लवकर. तर आता मी आणि आपला भाऊ मयूर, तर आम्ही चाललो आहे तळोजाला. मावळ्याचा जो मार्केट आहे, फिश मार्केट तळोजाचा, तो कव्हरअप करण्यासाठी जाऊन बघूया. आता श्रावण महिना पण चालू आहे, बोटी तर वगैरे बंद आहेत. तर बघू आता बोटी बंद असल्यानंतर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये काय मावरा भेटतो आहे आणि काय भाव आहे मावऱ्याचा. तर आता घरातून निघतो आहे मयूरला. आता बघूया, फोन करू. भाऊ उठला आहे का नाही माहिती नाही. 9 वाजताचा प्लॅन असल्यावर उठत नाही, तर 5 वाजता काय उठणार आहे तो. बघू आता त्याला कॉल करूया. उठला असेल तर रेडी व्हायला सांगू फटाफट. नसेल उठलं तर जाऊन त्याला उठवू पहिला आणि मग त्याच्याबरोबर जाऊया तळोजाला फिश मार्केटला कव्हरअप करण्यासाठी. तर आता या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. आजचा म्हणजे आज तारीख आहे, सॉरी 10 ऑगस्ट आहे. तर बघूया आज काय भाव आहे मावऱ्याचा आणि कसा मावरा भेटतो आहे. आता बोटी बंद आहेत तर, आणि ताजा वगैरे म्हणजे एकदम फ्रेश भेटेल, पण भाव थोडा जास्त असतो या टायमाला मावऱ्याचा. तर बघूया आता जाऊन आपण कसा मावरा भेटतो आहे, काय भेटतो आहे, आणि तळोजाचा फिश मार्केट पूर्ण आपण कव्हरअप करूया. चला आता बघा ब्लॉग पूर्ण, कंटिन्यू राहा. जाऊन आपण करूया कव्हरअप या. तर गाईज, मयूर भाऊला आपल्या फोन केला होता. तर उठला आहे सकाळी तो 5 वाजता. त्याला म्हणजे फोन केला आपला. मला वाटलं उठणार नाही सकाळी एवढ्या. 9 वाजताचा प्लॅन असतो, भाऊ उठत नाही. पहिला फोनवर फोन उचलला, मला बोलतं ये लवकर, जागा आहे. बोलतो मी उठतोय, आपल्याला जायचं आहे. तर बोलला आलोच. तर बघा आपल्यासाठी किती मेहनत घेतो तो. त्याचं काहीच काम नाही आहे सकाळी. मी बोललो त्याला काल आपल्याला जायचं आहे तळोजाला, आपल्याला म्हणजे मावळ्याचा जो मार्केट आहे त्याचा ब्लॉग शूट करायचा आहे. तर एका पायावर रेडी झाला आपल्या एका बोलण्यावरून. तर अशीच त्याची साथ आहे आपल्याला. व्हिडिओ म्हणजे आपण जेव्हापासून ब्लॉग चालू करतोय तेव्हापासून तुम्ही बघताय, बरोबर आहे तो आपल्या. आणि ब्लॉग चालू करतोय तेव्हापासून ब्लॉगमध्ये बरोबर आहे. आणि माझ्याबरोबर तर म्हणजे भरपूर वर्ष झाले. आपला चांगला मित्र आहे तो, भावासारखा. बघा आपले मित्र सकाळी 2 जण तिथे उभे आहेत. काय करतात 5 वाजता त्यांनाच माहिती. तर आता जाऊया मयूर भाऊच्या घराखाली आणि त्याला घेऊया आणि फटाफट इथून निघूया. तर चला आता या, पोचलो त्यांच्या गावामध्ये मी. तर बघा कायच आपल्याला मित्र भेटलेत आपले सकाळी चाललेत एकविरेला. तर आता त्यांना हाय बाय करू आणि मग जाऊया पुढे निघून. चला मग चला. गाईज बघा, आता आपण आलो आहे तळोजाच्या फिश मार्केटला. मार्केट लागायच्या आधीच आपण पोचलो आहे. आता थोडा 15-20 मिनटं लागतील त्यांचा पूर्ण सेटअप करत, तोपर्यंत मार्केट लागतो आता. आणि हा जो मार्केट आहे तो तळोजाचा जो मेन एंट्रन्स आहे, हे बघा इथे समोर तळोजाचा मेन एंट्रन्स आहे, त्याच्या एकदम समोरच हा मार्केट भरतो. आणि भरपूर म्हणजे आता फेमस मार्केट झाला आहे हा. लांबून येतात लोक सगळीकडून. तर आता मार्केट लागू द्या, मग तुम्हाला दाखवतो काय काय आहे मावरा आणि काय रेट्स आहेत ते. तर बघा आता तुम्ही, चला. तर आता बघा मार्केट भरायला स्टार्ट झालेलं आहे. पाऊस पण आला आहे बारीक. तर आता जाऊन आपण काढूया भाव, कसा भावाने भेटतोय मावरा. चला जाऊन विचारू आता सगळीकडं. तर पाऊस आलेला आहे, थांबू जरा छत्री करू. तर बघू शकता इथे पापलेट आहेत. कसे आहेत पापलेट? 700 रुपये किलो. तर बघा पापलेट 700 रुपये किलो. आणि माकल्या 300 ना, 400 रुपये किलोनी माकल्या आहेत आपल्या इकडे.
हे बोंबील आहेत 300 रुपये किलो कोलबी आहे. आणि बोंबील 250 रुपये किलो बोंबील. मांदेली 200 रुपये किलोनी. बघा ताजे आहेत बोंबील एकदम. माकल्या पण एक नंबर आहेत, भारी आहेत सगळ्या. आणि पापलेट पण एकदम ताजा माल आहे, बघूनच समजते. मग आता इकडे बघू आपण पुढे. मोठा हलवा इथे. कशा दिल्या कोलब्या? 300 रुपये किलो. आणि हलवा 500 रुपये हलवा. 550 रुपये किलोनी हलवा आहे. ही वाव कशी दिली? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो पिवली वाव. मला पण घे ना दादा. 200 रुपये किलो वाव. चिंबोरी 400 रुपये किलो. 400 रुपये किलो चिंबोऱ्या. तर बघा वाव 200 रुपये किलोनी पिवली वाव आहे. 230 रुपये. या भाऊकडे आपल्या 400 रुपये किलोनी चिंबोरा देते आपल्याला. तर बघू अजून सगळीकडे. चिंबोरा कशा दिला आता? 400 रुपये किलो. आणि हे बागडं छोटं 170 रुपये किलो. आणि या दादाकडे तर एक नंबर माल आहे सगळा. 400 रुपये किलो कोलबी. हलवा 550 रुपये किलोनी आहे. बघा बोंबील 300 रुपये किलोनी बोंबील आहेत. आणि या पूर्ण भरलेल्या चिंबोऱ्या आहेत मोठ्या. 600 रुपये किलोनी चिंबोऱ्या आहेत त्या मोठ्या भरलेल्या सगळ्या. आणि छोट्या ज्या आहेत त्या 400 रुपये किलोनी आहेत. ही बा आली बाहेर. चावा घ्यायची व्हिडिओच्या नादामध्ये. हा जो बांगडा आहे 250 रुपये किलो. करपाल आपल्याकडे आहे ती 400 रुपये. आणि हलवा 700 रुपये कलेट. बघा कोलंबी 500 रुपये किलो. साईज बघा कोलंबीची. कोलंबी 200 रुपये किलो. बघा 400 नी नाही 400 रुपये किलोनी करपाल. साईज बघा करपालची. आणि 700 रुपयेनी. 1 किलो 18 बसतील बोलतात 1 किलोला. आणि याच्यामध्ये 35 पीस बसतील बोलतात 1 किलोला. आणि जी मिक्स माल आहे तो 200 रुपये. 200 रुपये. आणि हा जो पापलेट आहे साईज बघा 700 रुपयेनी. मांदेली वगैरे तुम्हाला घ्यायची तर मांदेली 200 रुपये. काले मासे 100 रुपये किलो. आणि जवला वगैरे बघा तुम्हाला जवला घ्यायचा असेल तर ताजा एकदम फ्रेश जवला आहे बघा. 100 रुपये किलोनी जवला आहे ना. काले मासे पण आपण काय खाडीमध्ये आपल्या असेच भेटतात ते काले मासे. भरपूर असतात काले मासे आपल्याला. आणि मोठे जर तुम्हाला पापलेट पाहिजे असतील तर या दादांकडे मोठे पापलेट आहेत. साईज बघा पापलेटची. बघा साईज पापलेटची 1000 रुपये किलो आहे दादा बोलतात. पण ते आपल्याला कमी करून देतील 900 रुपयापर्यंत करून देतील. सुरू कायला बघा 300 रुपये किलो. फळही ना यूट्यूबवर फळही नाही 900 रुपये. फळही 300 रुपये किलोने आपल्याला पडेल. बघा आपल्याला जिताडा बघा साईज जिताडाची 500 रुपये किलो. दादा उचलून दाखवा असा तो जिताडा. बघा जिताडाची साईज बघा तुम्ही 500 रुपये किलोने जिताडा आहे. घेऊया आपण पापलेट. पहिला आपण ब्लॉग शूट करू मग पापलेट घ्यायला येऊ दादाकडे. आपण भाव केलेला आहे दादांशी. आणि 1 नंबर पापलेट आहे बघा. नंबर 1 पापलेट आहे. किलोला पापलेट 2च बसतात. 2च्या वरती पण 1200 ग्रॅमपर्यंत जातोय वजन. किलोपेक्षा पण जास्त आहे. हो 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 दादा. आणि बघा जिताडाची साईज 550 रुपये किलो. 550 रुपयाच्या किलोनी जिताडा आहे.
दादा बघा दादा आपले. हो हो. तर आता ऑलमोस्ट भरलेलं आहे मार्केट. आणि बोंबील बघा 250 ते 300 रुपये किलोने तुम्हाला बोंबील भेटतील. 250 रुपये किलोने. आणि पापलेट 850. एकदम ताजे पापलेट बघा 850 रुपये किलोनी भेटतील. किलोमध्ये 6 भेटतात. 6 पापलेट येतील बोलते किलोमध्ये. कमी मध्ये करून, हां मार्केट अजून पूर्ण भरला नाही, कमी करून देतील. 850 बोलतात, 700 रुपयापर्यंत देतील आपल्याला करून. आणि हे बघा हे छोटे पापलेट आहेत. कसे दिले पापलेट दादा? पापलेट कसे दिले? 400 रुपये किलोच्या भावाने भेटते सुरमई. ताजी आहे एकदम. अजून भरला नाही ना मार्केट. भरेल तो. हा भरेल तो येऊन. मार्केट अजून पूर्ण भरलेला नाही, भरते अजून मार्केट. तरी जरा बऱ्याचं बाकीच आहे, पण 7 वाजेपर्यंत हां, भरतील. तर जो काही ते लोक भाव सांगतात त्याच्यामध्ये आपण बार्गेनिंग करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला 50 रुपये 100 रुपये कमी करून देतील ते. आणि ताजा मावरा आहे जाम. मला वाटलं एवढा ताजा मावरा काय भेटणार नाही, पण खरंच ताजा मावरा आहे. बघूया आपण आपल्यासाठी पण काहीतरी घेऊया. चिंबोऱ्या वगैरे घेऊ आपल्यासाठी, ना कोलव्या वगैरे घेऊ. आणि मग आता निघूया मग घरी जाण्यासाठी. चला. सुरमई कशी दिली? सुरमई 450 लागतो. 450 रुपये. फ्रेशवाले नाही, फ्रोझन. तर बघा 450 रुपये किलो आहे. दादानी सांगितलं आपल्याला की फ्रेश नाही, थोडा फ्रोझनचे आहे, म्हणजे जो आपला साठवलेला माल असतो बोटीतला त्याचा आहे. 450 रुपये किलोनी आहे. आणि तिकडे जी तुम्हाला दाखवली ती ताजी आहे, ती 400 रुपये किलोनी देतात दादा. आणि हे कशा आपल्या 250 रुपये कोलंबी. तर बघा साईज समुद्रातले कोलंबी. आपली टायगर प्रॉन्स नाही, समुद्रातली आहे. 200 रुपये किलो आहे. तर आता आपण घेऊया आपल्यासाठी चिंबोऱ्या. आणि इकडे पण दादाकडे दादा जिताडा कसा? 500 रुपये किलो. ना हलवा 500 रुपये किलोनी हलवा. साईज बघा. आणि जिताडा पण 500 रुपये किलो. आणि तांबूशी 700 रुपये किलो. 700 रुपये किलोनी तांबूशी ना. करपली 400 रुपये किलो. बघा करपाली. रावस 700 रुपये किलो. आणि बघा सगळ्यात भारी चवीचा एकदम रावस. चव जाम भारी असते, एक नंबर चव असते रावसाला. 600 रुपये किलोनी आहेत. आणि मोठे मोठे आहेत. जाम गोर करपली घ्या. तर ऑलमोस्ट सगळीकडे सेमच भाव आहे. बोंबील बघा. ताजं ताजं बोंबील आहे. थांबा तुम्हाला दाखवतो बोंबील. तर सेम भाव आहे ऑलमोस्ट सगळीकडे. मार्केट पण आता भरत चाललेलं आहे. तर घेऊ आपल्यासाठी आपण चिंबोऱ्या. चूज करून घेऊ मोठ्या मोठ्या एकदम. रोहन भाऊनी सांगितलं आपल्याला चिंबोऱ्या. आणि मयूर भाऊसाठी आपण कोलंब्या घेऊ मोठ्या करपाली. आणि मग निघू घरी जायसाठी, कारण घरी जाऊन आपल्याला जायचं आहे ऑफिसला. तर कर लवकर तर काढ आपल्यासाठी मोठ्या मोठ्या. एक नंबर आहे, भरलेली चिंबोरी आहे पूर्ण. तर आपण घेऊ अशा मोठ्या मोठ्या साईजचे आपल्यासाठी. निवडून निवडून घेऊ किलोभर. ही घेतले. कोलंबी घ्या 250. किती आले?
मावशीचा चावला चिंबोऱ्यांचं कामच बेकार असतं, तरला तर सोडत नाही. तुझे धरला पाहिजे. तर आपण घेतल्या चिंबोऱ्या 1 किलो. छोटा रावस आहे. काय साईज आहे म्हणजे 700 रुपये किलो. 700 रुपये किलो प्राइस आहे ती. एक रावस 800 ग्राम 900 ग्रामचा रावस आहे. बघा दादा वजन करून हा दाखवतो. बघा 700 ग्रामचा रावस 800 ग्रामचा रावस आहे. मस्त रावस आहे, ताजा आणि रावस. रावस एकदम चवदार असतो रावस. मांदिली आहेत मांदिली 200 रुपये किलो मांदिली. तुम्हाला दाखवलं बघा. कोलंब्या 200 रुपये, करपाल 400 रुपये. तर आता आपण बघा पापलेट पण घेतोय. किलोला बघू किती बसतात. 1820 रुपये झाले. दादा देतोय काढून आपल्याला. आणि ताजे आहेत एकदम पापलेट आहेत बघा. 100 ग्राम 2 किलो 700 ग्राम 2.5 किलोला 100 ग्राम असतील. 1820 रुपये. नाही बिलकुल नाही. 1820 पुढे गेल. 700 भावला गेला. आता काय बाहेर मार्क पाहू दे. तरफ कवडी दो. कोणती येते? थोडं बघा. किती बसले? 4 बसले किलोला. आणि 700 रुपये किलोच्या हिशोबाने घेतले काय आपण. बोलले भाव? 20 बाय लावून 4 बसले. तर आता त्याच्याकडून आपण करूया भाव थोडा. 600 रुपयामध्ये घेऊया आपण त्याकडून. बोला काय देऊ पापलेट देऊ? थोडासा महाग भेटणार या टायमाला, कारण बोटी बंद असतात. नारळी पौर्णिमेनंतर बोटी चालू होतात सगळ्या. तर आता थोडाफार भाव करून घेऊया आपण आणि मग निघूया घरी जाण्यासाठी. आणि मावरा तर ताजा ताजा आहे सगळा पूर्ण मार्केटमध्ये. फक्त एवढंच तर थोडासा भाव जास्त आहे. श्रावण महिना आहे, आम्हाला वाटलं थोडाफार म्हणजे स्वस्ता भेटेल, पण काय नाही स्वस्ता. भाव आहे तोच आहे मावऱ्याचा. तर आता घेऊ ते पापलेट. आणि बघा आता कोलब्या पण घेतल्या त्या मोठ्यावाल्या किलोला. तरी 15च्या वरती बसल्या असेल ना किलोला. हा ते कमी आहे. 20-22 तरी बसल्या किलोला. 1 किलो घेतल्या आपण. 500 रुपये बोललेले दादा, आपण घेतल्या 450 रुपयामध्ये त्यांच्याकडून. एक टाकायला छोटी तरी टाक एखादी आता. तर झाली आमची सकाळी शॉपिंग. हीच आपली शॉपिंग आहे. चिंबोऱ्या घेतल्या, पापलेट घेतला, कोलबी घेतली. झाली आपली शॉपिंग फटाफट. आणि साईज बघा ना, 1 नंबर साईज आहे. हाताच्या एवढे आपले कोलबे आहे आणि ताजी आहे एकदम फ्रेश. असं नाही का कुठला म्हणजे खराब माल आहे. उरणच्या कोलब्यात बोलते दादा. सगळा मावरा आपल्याला एकदम ताजा भेटला. आता आपण करूया पेमेंट त्यांना आणि मग बघूया तेव्हा थोडं काय भेटतं. 220 रुपये आहे का 220 आणि इकडे बघा खाडीतले मासे आहेत आपले मिक्स. बोईस मासा आणि शिंगाडे मासा. कसे बोईस मासे? 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. शिंगाडा 150 रुपये किलो. 120 रुपये किलो आहे. आणि इकडे पण आहेत बघा. 5 किलो भी ना पुरे आ जाते नहीं सब पोका. सगळे मोठे जाण काय बोलू नको. बोईस मासा काय आपल्याला रास भेटतात. काले मासे, बोईस मासा आपण तर खातच असतो सारखं. आणि मयूर परत पापलेट घेते वाटतं. तर बघा तुम्ही म्हणजे मावरा घेतला आणि तुम्हाला जर कापून पाहिजे असेल तर इकडे कापून पण भेटतो मावरा. बघा मावरा घेतल्यानंतर इथे मागे बाबा बसतात, त्यांच्याकडून कापून घेऊ शकतो आपण मावरा. जे काय असेल त्यांना 20-30 रुपये द्यायचे आणि कापून भेटतो मावरा बघा आपल्याला.
तर हा आहे तलोजाचा फिश मार्केट आणि आता बघा पूर्ण भरला आहे प्रॉपर. जास्त लवकर नका येत जाऊ, आम्ही पण लवकर आलेलो तेव्हा का भरला नव्हता. आम्हाला वाटलं भाऊच्या धक्क्यासारखा जो आपला म्हणजे मुंबईचा फिश मार्केट आहे त्यासारखा लवकर भरत असेल, पण तसं नाही. 6-6:30 वाजेपर्यंत मार्केट पूर्ण बसतो. 6-6:30 वाजेपर्यंत यायचा, त्याच्यानंतरच मार्केट भरतो हा. तर आपण घेतला आहे पापलेट घेतले, कोलबी घेतल्या, चिंबोऱ्या घेतल्या. तर आता निघूया आपण घरी जाण्यासाठी. चला आता भेटूया आपण तुम्हाला जाऊन घरी. या गाडी आपली लावली तिकडं. तर काय जसं तुम्ही बघितला आपण तळोजाच्या फिश मार्केटला आलो होतो. जो फिश मार्केट आपण कव्हरअप केला. हां जायचं आहे. तर मावऱ्याचा आपण मार्केट कव्हरअप केला. मयूर गेला पैसे देण्यासाठी, अजून त्याला काहीतरी घ्यायचं आहे, तिकडे गेला आहे. तर मग हा होता तलोजाचा फिश मार्केट. तुम्हाला जसं दाखवला तलोजाची मेन आपली जी कमान आहे तिकडे समोरच भरतो. आणि ताजा मावरा आहे एकदम. थोडासा भाव आहे, आता काय बोटी चालू झाल्यावर तो पण कमी होईल भाव, पण एकदम मस्त मावरा आहे, ताजा मावरा आहे. आपण घेतला भरपूर मावरा, पार्टी पण करू ना, घरी खाण्यासाठी पण घेतला आहे. वरती कॅरमच्या रूममध्ये हां तर मग आता आपण निघूया घरी जाण्यासाठी. तर मग हां झोपणं आली, जायचं आहे कामाला, आता ऑफिसला जायचं आहे. मयूरला जाऊन आराम करायचा. तर तुम्ही जसं बघितलं मावऱ्याचा तुम्हाला रेट सांगितला जो का लाईव्ह आता चालू आहे तो. तर मग आता आपण हा ब्लॉग करूया इथेच एंड. जातो आम्ही आता घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला करा लाईक, कमेंट, शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय. आणि बघा कसं चिंबोरड होतं माझ्या अंगावर. चावा घ्यायची ती मागच्या मागं माझ्या, सोडणार नाही. आपण दाखवू ना कसं पकड. आणि पुढचा आपण श्रावण म्हणजे आता नारळी पौर्णिमा झाल्यानंतर आपण भाऊच्या धक्क्याला पण जाऊया. नंतर भाईंदरचा जो फिश मार्केट आहे तो कव्हरअप करूया. जेवढे आपल्या आजूबाजूच्या जवळपासचे फिश मार्केट आहेत, भाऊचा धक्का, अजून ससंडक, अजून आपला भाईंदरचा मच्छी मार्केट आहे, तो आपण कव्हरअप करूया. मयूर बोलता अजून काहीतरी घेऊया बोलता का, चल निघू आता बघू. तर मग आता चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि